त्याच्यामुळं मला हा यूट्यूबचा विषय इथं मांडावा लागला. तर 2-2.5 तर नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी विचारत असते की बाबा कसे आहात सगळेजण. तर आत्ताही विचारते सगळेजण कसे आहात, मस्त मजेत ना. तर हा व्हिडिओ ना एवढा म्हणजे भारी आहे की तुम्ही म्हणजे मला स्वतःला बघून सुद्धा हसायला येते आणि तुम्हालाही हसायला येणारच आहे. तर त्याचं कारण असं आहे, मी यूट्यूबला व्हिडिओ टाकते, ते काय व्हायरल होत नाही आहेत. पण मी ह्याच्या अगोदर दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितल्यावर कधी कमेंट करत नव्हती. म्हणजे मला पटू किंवा न पटू, म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात की यूट्यूबला म्हटलं तर बरेच भांडणाचेच व्हिडिओ असतात नाही का. आणि म्हणजे काही माझ्यासारखेही चॅनल असतात जे की भांडण वगैरे नसतात, जे आपलं नॉर्मलीच असतात. तर ते व्हिडिओ काही व्हायरल होत नाही आहेत. तर बरेच आता मी फेसबुक, इंस्टा, यूट्यूब म्हणजे जवळपास सगळे सोशल मीडिया यूज करते. तर काही गोष्टी जर नाही मला पटल्या तर आता म्हणजे मी काय करते, म्हणजे आता सुरू केलं. पहिलं मी करत नव्हती का, आता आपल्यालाही एखादी वाईट कमेंट आली की आपल्याला ही वाईट वाटतं. पण म्हणून मी दुसऱ्याला कमेंट कधी करत नव्हती. पण आता कसं व्हायला लागलंय, म्हणजे मला समजा एखादी गोष्ट नाही पटली की मी स्वतःहून कमेंट करते. तर असंच माझ्यासोबत काहीतरी घडलंय. तर माझे व्हिडिओ व्हायरल नाही होऊ द्या, पण माझी कमेंट किती व्हायरल झाली हे तुम्हाला बघायचे. आणि त्या कमेंटला एवढा रिप्लाय आला हे तुम्हाला मी जे व्हिडिओ बनवते, जेव्हा मी नाही का पोस्ट करेल ना, म्हणजे ह्या जे आता बनवते तेव्हा मी तिथं लावणारच आहेत. एवढ्या व्हायरल झाल्या त्या कमेंट माझ्या. फेसबुकची झाली, फेसबुकची होती ती बिग बॉसमधल्या निकीसाठी होती. तर एवढी व्हायरल झाली आहे की विचारूच नका. म्हणजे अजून मी स्क्रीनशॉट काढून त्याला बरेच दिवस झाले, 2-3 दिवस झाले. तर अजून व्हायरल होतीच ती कमेंट. म्हणजे जवळपास ते तुम्हाला कळेलच की किती लोकांनी रिप्लाय दिलाय आणि किती छान लोकांनी रिप्लाय केलाय म्हणजे माझ्या कमेंटला. तर तसंच इन्स्टाला सुद्धा, म्हणजे मी म्हटलं ना, मी ह्याच्या अगोदर कधीही कमेंट करत नव्हती. पण आता असं झालंय, काय म्हणतात ना, बसून खाल्ल्याला पचत नाही, असा प्रकार माझ्यासोबत घडलाय म्हणायचं. म्हणजे मी बसून म्हणजे थोडीशी तब्येत बरोबर नसल्यामुळं कामाकडं लक्ष आणि दुसऱ्याच्या व्हिडिओकडं लक्ष जास्त झालंय, असं झालंय माझं. तर असं काय नाहीये, तर तब्येत बरोबर नाहीये, तर त्यामुळं काय होते, जरा मोबाईल बघण्यात जास्त येतोय आणि म्हणजे मला काम करायचं नाही, त्याच्यामुळं थोडं काम कमी करण्यात येते. तर जर एखादा व्हिडिओ पाहिला आणि जर तो व्हिडिओ आपल्याला खूप असा एडिट करायला लागला, म्हणजे आपल्याला नकोसा वाटतोय काहीतरी, म्हणजे काय ह्या व्हिडिओमध्ये अर्थ आहे, अशी एक इन्स्टाला होता. त्याला एक कमेंट केली, जवळपास मी स्क्रीनशॉट काढत त्याला 400च्या काय जवळपास लाईक्स होत्या. आत्ता त्याच व्हिडिओला म्हणजे अजून म्हणजे कमेंट यायला चालू आहेत, रिप्लाय यायला चालू आहेत. तर जवळपास त्या व्हिडिओला जवळपास 450-550च्या पुढं लाईक्स गेलेत. म्हणजे इन्स्टाच्या एवढ्या आवडतात की विचारूच नका. हे इंस्टा, फेसबुक 2 झाले. तर राहिलं मेन म्हणजे यूट्यूब. तर यूट्यूबला सुद्धा आता मी जास्त म्हणजे पहिलं यूट्यूब जास्त वापरायचो, इन्स्टा वापरायचो नाही. इन्स्टा वापरलं की मला पहिलं ना नेट उडायचं म्हणून मी जास्त इन्स्टा वापरत नव्हती. तर आता तसं बऱ्यापैकी वापरते. तर यूट्यूबला मग आहेत बरेच चॅनल असतात घरगुती प्रॉब्लेम मांडणारे, आणि ते काही प्रॉब्लेम वगैरे नसतात त्यांचे, पैशासाठी नाटकं करतात. ते फक्त पैशासाठी नाटकं करतात आणि मला ते बिलकुल नाही आवडलं. म्हणजे एक लहान म्हणजे कोणीही असो, XYZ, मी काय कोणाला टार्गेट वगैरे करत नाही. जे मला पटलं नाहीये, म्हणजे मला वैयक्तिक पटलं नाहीये, ते इतरांनाही पटलं नाहीये, मी तीच सांगते. यूट्यूबला मी जी कमेंट केली होती, एक चॅनल असं आहे की 2-2.5 वर्षाची मुलगी, आपण काय, माझं काय रोस्टिंगचं वगैरे चॅनल नाही की त्यांच्यावर मला व्हिडिओ बनवायला, मी त्यांचं नावही घेत नाही अगर काही नाही. फक्त मला त्या कमेंटला माझ्या एवढा रिप्लाय आलाय, त्याच्यामुळं मला हा यूट्यूबचा विषय इथं मांडावा लागला. तर 2-2.5 वर्षाची मुलीला एखादी आई नवरा बायकोच्या भांडणात सोडून जाईल असं मला तर वाटत नाही. कारण मला ही मुलगा आहे किंवा कोणतीही आई असो, कितीही घरात भांडणं असू द्या, कोणतीच आई 2 वर्षाच्या मुलाला म्हणजे लहान बाळाला सोडून जात नाहीये. तर तसंच काहीतरी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणजे चॅनलवर आजकाल चाललेलं आहे. तर मला पटली नाहीये. तर लगेच
तू रुसून गेली म्हणून मी दुसरं लग्न वगैरे करतो अशी कमेंट होती, म्हणजे व्हिडिओ होता. तर त्या कमेंटला मी त्यांच्या व्हिडिओला 2-3 म्हणजे जेव्हापासून त्यांचं हे असलं चाललेलं आहे तुझं माझं आणि ती एकाच घरात असून एकानं इकडे व्हिडिओ बनवायचे आणि एकानं इकडे व्हिडिओ बनवायचे. फक्त आता दिवाळी आली ना, शॉपिंगसाठी पैसे पाहिजे असतील त्यांना यूट्यूबकडून, म्हणून ते लहान लेकरांना सुद्धा यूज करतात. तर मी एक कमेंट केली होती त्यांच्या व्हिडिओला. अप्रतिम लोकांना, म्हणजे इतक्या लोकांना आवडली की विचारूच नका. म्हणजे त्यांनी रिप्लाय केलेत, बरोबर ताई, 1 नंबर. म्हणजे ज्या मला मी कमेंट केल्या त्या इतर लोकांना सुद्धा आवडल्यात. म्हणजे माझे व्हिडिओ आवडू अगर नाही आवडू, पण माझ्या कमेंट भरपूर लोकांना आवडल्या, ज्या की मी फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टा तिन्ही जागेवर केल्या होत्या. म्हणजे पहिलं मी करत नव्हती, आता करते. का तर मला जे पटत नाही त्याला केलं मी, जे म्हणजे मला योग्य वाटत नाही अशा गोष्टींना मी कमेंट केल्या. तर त्या कमेंटला भरभरून सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर असो, तर मी एक कम्युनिटी पोस्ट टाकलेलीच आहे. तर त्या कम्युनिटी पोस्टला तुम्ही माझ्या सगळ्यांनी उत्तर द्याच. तर बिग बॉस कोण बघते मला नक्की सांगा. मी बिग बॉस दररोज बघते, नित्य नेमानं बघते. टी व्हीवर नाही झालं तर मोबाईलवर बघते, पण बघतीच. आजचा एपिसोड उद्या का होईना पण बघतीच. तर माझा सपोर्ट जे आहे तो आहे सूरज चव्हाणला. म्हणजे सपोर्ट म्हणजे मी वोटिंग वगैरे करते. आणि म्हणजे कशामुळं आपली त्यांची काही ओळख पाळख नाही, अगर आपण त्यांना सपोर्ट करून आपल्याला काहीही भेटणार नाही. पण एक मत असं, म्हणजे माझं एक मत कशामुळं, आपण जर एखाद्या उमेदवाराला निवडून द्यायचं असेल, जेव्हा आपल्या गावात सरपंच म्हणा, इतर मुख्यमंत्री, आमदार, खासदाराला मतदार, तर म्हणतो आपण की मी सगळं म्हणजे नाही का, आपल्याला कोण आपली सोय किंवा आपली व्यवस्था किंवा आपल्या इतर गोष्टी जे करते त्याला योग्य बघूनच मतदान द्या. तर मला ही तसंच वाटते. कारण की ते जे बिग बॉसमध्ये ते 15-16 जण होते, एवढ्यामध्ये एकच असा होता, तो एकदम गावठी, आपला गावाकडचा साधा सिंपल, म्हणजेच सूरज चव्हाण. तर मी म्हणजे गरीब, एकदम गरीब, म्हणजे त्याच्या ना बोलणं सुरुवातीचं ऐकलं ना तर रडायला आलतं पहिल्या, म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे खूप. तर आम्ही सगळे, मी माझं पोरगंसुद्धा बिग बॉस बघतो. तर आम्हाला असं सगळ्यांना वाटतं म्हणजे की सूरज चव्हाण यायला पाहिजे निवडून, म्हणजे नाही का, ट्रॉफी वगैरे घेऊन. असं म्हणजे 90% महाराष्ट्राला असं वाटतं की सूरज चव्हाणच येणार. आणि तसंही मलाही वाटतं. तर तुम्हाला कोण निवडून यावं असं वाटतंय हे मला सांगा. आणि माझा हा आजचा व्हिडिओ ज्या कमेंटवर बनवला होता, मी जसं की सांगितलं होतं, बिग बॉसच्या फेसबुकला बिग बॉससाठी कमेंट केली होती, आणि एक यूट्यूबला आणि इंस्टाला, अशा तिन्ही जागेवर केलं. तर मला कमेंटसाठी भरभरून रिप्लाय आला. तसं जसे रिप्लाय मला आलेत ना, तसं माझ्याही व्हिडिओला म्हणजे भरभरून प्रतिसाद द्या. तर एवढंच बोलणं आहे. आणि व्हिडिओ बनवण्याचं मागचं एकच कारण आहे, मला त्या कमेंट्स खूप आवडल्या. म्हणजे मला तर वैयक्तिक आवडल्या. म्हणजे मला म्हणजे मी केलेल्या कमेंट्सला, मला असं म्हणायचं, मी केलेल्या कमेंट भरपूर लोकांना आवडले असं मला म्हणायचे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे की बाबा, आपण एखादं मत मांडलं तर ते इतर लोकांना पटतंय, नाही का. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की बाबा. तर चला, मला जायचं आज बाहेर. मस्त एक छान अशी सुंदर नवरत्न यायच्या आधी एक गोष्ट खरेदी करायची. तिची 1 वर्षानुवर्ष वाट बघत होती, 1 वर्ष झालेलं. तर तीही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे काहीतरी खरेदी करायची आहे मला. तर तीही तुम्हाला ह्या ब्लॉग नंतर बघायला भेटणारच आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.